गेल्या 2-3 दिवसामध्ये ब्रह्मस्थानाची पूजा शिकार दार उघडणं ही लीला आपण करतो. ब्रह्मस्थान आणि महाराष्ट्र ह्या 2 व्यक्तिवांतून अवघेची स्वामींच्या दर्शनाला येत असत. हे आपण आजपर्यंत पाहिलं. थोर राजे मंडळीच राजे हे स्वामींकडे वेधलेले आहेत. म्हणून त्या ब्रह्मस्थानात काल कोणाला जेव्हा हा निलाम आहे ज्याचं नाव घेतलं तर मग लीला ऐकावी का? ठीक लीला आधीच ऐकावी, कारण ह्याच्यामध्ये आपला अर्थ आहे. आपण त्या प्रवृत्तीचे आपण मी असं केलं तेव्हा मी या विषयापर्यंत पोहोचला म्हणून साधकाने ही लीला वेगळ्या रूपाने आपणच ब्रह्मस्थान अनंत आसक्ती होऊ शकतो, पुढे जी होऊ शकतो. आता हे तीच माझी चाल चालू आहे म्हणून या अर्थाने हे लीला चिंतनात घेत आहे. अशा अनेक रूप अँगल असतात. तर आपल्याला ऐकतेपर्यंत जाणं आवश्यक हे काय चालू आहे त्यातला काही अर्थ इथे सांगितलेला आहे आपल्या पूर्वजांनी की त्यांना ते आवडलं नाही म्हणून त्यांनी देश करून चवविषयी घेऊन कोडी पाठवल्या. स्वामींनी ते अवलोकून सुरुवातीला निर्विष केल्या. तर इथे ते विचार मांडतात की तो हा जो आहे ब्रह्मस्थान आणि महादर्शन या 2 व्यक्ती त्यांच्या मननाचा प्रसव ईश्वरापर्यंत आला, पर ईश्वरे कृपावसे मोडिला. ईश्वराने कृपे स्वरूप दयाळू मिळावं असल्यामुळे त्याने तो प्रसव मोडून टाकला. म्हणून ते अवलोकन केल्याबरोबर ते विष गेलं. तर ते कवन संचरले. स्वामींनी आपल्या कृपा दृष्टीने काय केलं, काय सामर्थ्याचा संचार केला. ना कृपा सामर्थ्य विषयाची अजड पालटणे. कृपा सामर्थ्य विषयात जे अजड माया नटलेली असते, सर्व ठिकाणी साप वगैरे चावले, विंचू चावला, इंद्रिय चावली, इंद्रिय हरण स्तोत्र भांडारीकरांनी म्हटलं. स्वामींच्या कृपे मी कृपा स्वरूपाने काय केलं ते हरण, जी आजड नटलेली होती ती पालटून टाकली. त्यांनी आजडाचं स्वरूपे की सामर्थ्य अशी तिथे जी आजड आहे स्वरूपाने नटलेली आहे का सामर्थ्य आहे तिथे विषयाच्या त्या ओळींमध्ये नाव आले ती स्वरूपे का जड अजड जड एवं त्रिविध बाया सांगितलेले देवाने म्हणून. तर गुणदोषी अनंत सामर्थ्य गुण आणि दोषाच्या अनंत सामर्थ्य स्वामींकडे आहे, एकच सामर्थ्य नाही. तर ते सांगतात तांबूळ घेता प्रपंच पालटला. त्यामुळे अनंत गुण आणि दोष सामर्थ्याने सर्वज्ञ गुणाचे गुण वाढवू शकतात, दोषाचाही नाश करू शकतात. प्रपंच पालटायचा काय विषय, सहज गोष्ट आहे. अशा मी प्रपंच पालटायचे. काळ कोरला असायचा, कार्मिक होते, कसं केलं. माई जिवंत केला, आजर पालटून टाकलं, सगळं बदलून टाकलं.
अशा अनेक वेळा गोड कडुलिंब होता, गोडच करून टाकला. ते आदर सामर्थ्य पालटून टाकले, जे स्वरूपाचं सामर्थ्य बदलून टाकलं. अशा अनेक वेळा आपण त्या प्रपंच पालटण्याबद्दल, प्रपंच तरी पालटतात आम्ही पालटत नाही कोणाचा प्रयत्न करतात. स्वामींकडे असतो ते बुद्धी पालट करणे, स्वतः पालट करणे, हे स्वामी करून चालतो. पण स्वामींचा तिथे पराजय हरून जीवाच्या पुढे हातात इगो अहंकार जमत नाही, तो दाट नाही म्हणतात. स्वामींच्या कृपेला दाटून मला नित्याला जायचंय असा तो अहंकार असतो. पण तरीही स्वामींनी प्रयत्न करून आता इथे थांबवलाय तो पहिल्या भेटीमध्ये त्या सुपारीच्या. आणि मग ही लीळा केवळ स्वरूपाची आहे, केलेली होती यावर सामर्थ्य, परावर सामर्थ्य तिथं नटलेलं आहे त्या स्वामींच्या मनोधर्मावर. पण तरीही पुन्हा मागवते त्याने विषाचा विडा पाठवला आणि अंधारामध्ये तो स्वामी स्वीकारला आणि त्याचं हनन पूर्ण झाले. ते स्वीकारलं देवाने, त्याचा विषय संपला, विश्वहनन घडलं त्याला ब्रह्मस्थानाला. विषय स्वामींनी स्वीकार केल्यावर म्हणतात तुमचं झालं काम, आता या. तर आपण अशा वेगवेगळ्या सत्सवाणी आपण ईश्वर हनन करतो. नित्यदिनी आपला क्रम चालतो, कुठल्या ना कुठल्या रूपाने ब्रह्मस्थान आपल्या अवतीभोवती आतमध्ये फिरत राहतो, करत राहतो आणि ती क्रिया पूर्ण होऊन जाते. ईश्वराने स्वीकारलं ते सांगतो. म्हणून ते सांगतात की हनन पूर्ण झाले, ईश्वर प्रवृत्ती असे म्हणून प्रपंच पालटून शुद्ध माया सदवत केली. ईश्वर प्रवृत्ती म्हणून सर्वज्ञानी प्रपंच पालटून शुद्ध माया तिथं केलेली आहे. आता हे सगळे उदाहरण प्रकरणाचे सगळे विषय इथे आहेत, म्हणून जास्त विस्तार केल्यास खूप वेळ जातो आणि त्यातून आउटपुट काही नाही मिळालं. निर्णय असतात शुद्ध प्रपंच कसा, प्रपंच पालटचा स्वामी कसं, हे स्वामींनी कोणाचं जेवण केलं. आतमध्ये गेल्यावरती माया शुद्ध प्रपंच होता, अगोदर होता अशुद्ध, तर स्वामींच्या स्पर्शाने होत राहत. अनेक अशा गोष्टी तुम्हाला निर्णय पाठ असले की समजतात. मग तरी पण त्या विषाणीची श्रीमूर्ती झुगली. श्रीमूर्तीचा भेद मात्र त्या विषाणी केला. अंधारात आंबोळ स्वामींचा अवतार कार्यक्रम समाप्त करायचा नव्हता म्हणून फिरून द्या, पण ती श्रीमूर्ती भेटली असं आपण आपल्या शब्दाने कृतीने जे आपण हनुमानाचं कार्य करत. ते सन्निधानी तसा प्रकार असन्निधानी आपल्या उठण्या बसण्याने, वागण्याने, बोलण्याने, कृतीने जे स्वरूप नटलेलं असतं. ज्ञानाच्या ठिकाणी काय असतंय? स्वरूप नटले. नामधारकाच्या ठिकाणी काय असतंय? नामाचं स्वरूप नटलेलं असतं. ते आपलं कार्य सुरू राहिलं. ते टप्प्याटप्प्याने आपण कुठपर्यंत पोहोचतो हे विष घेऊन मग डायरेक्ट तिथं. त्या सुपारीचं विषयात काहीच नाही, त्याच्या विचारांमध्ये ते विष होतं, म्हणून ते विचारांचा प्रभाव होता. बसवांचा प्रभाव त्या सुपारीत होता, म्हणून स्वामी स्वीकारला. सगळं त्याचा प्रभाव असता असलं विष काय पिटवलं, काल्या नागाला एका मिनिटात मर्दन केलं, तिथं काय विसंसित काय नसतं. असा हात फिरवला की सगळं सृष्टी सोन्याची ना, पण नाही. बसवाचा प्रभाव एवढा आहे,
घ्यावंच लागलं. आणि म्हणून स्वामी त्यांना जाता म्हणतो, हो या, तुमचं कार्य झालं, आता आपण येऊ शकतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय पटकन या. त्याचे आवाहक झाले, म्हणाले कसं जाणणं होणार आमचं मनात ओळखला. सारांशार्थ इथे ती श्रीमूर्ती भेदण्याचं काम झाल्यानंतर नित्याची अयोग्यता आता निर्वाळलेली आहे. सांगते ही नित्याची अयोग्यता आहे. आपल्या जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या अयोग्यता निर्माण नित्याची आहे. पण नित्यापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या अयोग्यता आपल्याला बॅकअप करत असतात. जेव्हा आपल्याला थोडं वय वाढलं, ज्ञान वाढलं, अयोग्यता आपल्याला बॅकअप करतात, साध्यापासून जाऊ देत नाही तुम्हाला थोडं. हे वैशिष्ट्य असतं. तिकडे आगम साधनामध्ये तसा दोष नाही, आणि तिकडलं साधन आचरलं की ते येऊन बसतं दत्त आपल्या डोक्याला. काहीच नसतं आपल्याकडे, भलतीच आपल्याला काय म्हणतात, नवत्या गुणाची उर्मी म्हणतात त्याला, गर्व मठाळा. ह्याला काय करायचं होतं बरं, त्या सांगा, काय मतलब नव्हतं. स्वामी शांतपणे येत होते, सगळे भेटून जात होते, त्याला काय विषय म्हणजे असं होतं. म्हणून ते सांगतात की नित्याची अयोग्यता निर्वाळली. नेतरला कोणती अयोग्यता असली का नाही, बाईसांच्या. मग असं थोडस बघावं आपल्याला. मग ही लीळा मला अतिशय आवडते चरित्राची, सर्वात मोठी लीळा आवडणारी. ह्याच्यामध्ये असा विविध प्रकार पाहायला मिळतो. ऐसे ऐसेची पात्री घ्याल, ऐसे अर्ध असे ते गोसावी सिद्धी नेती. स्वामी मग सिद्धीला नेतात. चल ये पटांग, तर सुरुवात तुझ्या हनुमाच्या कार्यक्रम सुरू काय. मग बरोबर आणतात, उत्तम वाचनिकाचा योग आणतात, तिथे दुखवलं जातं आपल्या तोंडातून. मग ते पुढे स्टेप बाय स्टेप चालतं. मग गुरु सुरुवात निमित्त उत्तरासाठी आपण ते विचारतो, आणि मग ते घेऊन आपण आता बैसांपर्यंत जातो, महादेव भक्तापर्यंत जातो, आणि मग नंतर ईश्वर अवतार. असा क्रम इथे पूर्ण झालेला आहे महाराष्ट्रवांचा. म्हणून ते सांगतात की नित्याची अयोग्यता निर्वाळीचा म्हणण्याचा. तर म्हणजे कुठं जोडलं होतं त्यांनी, ना मागे सगळं साधनाचा काही बदल करत आवरदृश्यापर्यंत ना, मग तेथून पुढे उरी नाही. संपलं. आवरदृश्या अवतारापर्यंत तो त्यानं कार्यक्रम केलेला आहे. मग पुढे उरी नाही. ईश्वर दो परिहान स्वीकारत. दोन प्रकारचं हनन असतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. दोन प्रकारचं हनन. स्वामी तर नसतात कुठे, तर हनन घडून जातं. हे असं निर्हान, त्यांची सगळी अस्थित्व व्यापलेली आहे, स्वामींची सगळे पुत्र व्यापलेले आहेत, आणि ते हनन आपल्यातून घडतात. पुत्रांचे हनन फार घडतं आहे की नाही. म्हणून ते सांगतात ईश्वर दो परिहनन. कसं कसं, ऐसे ऐशीची पातळी घडाव्याचे अर्ज असे तर होतावे सिद्धीनेती एक प्रकार. आणि ऐसा ऐसा पातळी जर त्यांनी अर्ज काही जोडलेलं नाही, तर संघामुळे त्याच्या तो चांगला आहे, पण कुसंग घडला त्याला. आणि मग आता ते अयोग्यता सुरू झाली निर्वाळायला. त्याच्यामुळे तो असा बिघडून जातो. म्हणजे सगळे विपरीत एकत्र आले, कथा एकत्र आले, आणि मग ते
चिंतन सुरू राहतं मनामध्ये तिथे. आणि एकदा बुद्धीला होऊन ठाकलं त्या विचारांनी, बुद्धी एकदा ग्रसित झाली, तिचे बोध, अनुसरणाचं सामर्थ्य, बोधाचं सामर्थ्य, विधीचं सामर्थ्य शून्य होऊन जातं. ते कामच करत नाही असं. मग विषयाच्या पेटाळ्यावर विषय व्यवस्था करतो, फाट्याच्या पेट्यावर विषय व्यवस्था हा साधक करतो. म्हणून परमार्गी आता सध्याच्या काळामध्ये असे ब्रह्मता परमार्गाची भयानक घोर निंदा करतात आणि ती त्यांचं प्रसव जोडून घेतात लोकांना. काळाचा परिणाम आहे. काळामुळे काय होतं, त्याला तिथेच दिसतो सगळीकडं. अनेक संत वाचणे, थोडं ज्ञान झालंय ते बकन करायचं. तुझा देव जोड ना तू आता, तू समग्र गुरुकुळावर का बसतो? तर ते नित्याची आयोगता सर्वज्ञाना निर्वाह करायची स्थिती करतो ना बाबा, करतो काय फरक नाही पडत. मागे 10 वर्षापूर्वी बघा वेगवेगळे संत आले, असं करू नका, पूजा करू नका, दक्षिणा देऊ नका, ज्योत घालू नका, दारा प्रसाद करू नका, असे वेगवेगळे. स्वामींना काय फरक पडणार आहे? तू तुझं बघून स्वामींना काय करतात? असे वेगवेगळे परिस्थिती काळानुसार त्याचे रूप बदलतात त्या नित्याच्या आयोग्यतेची आणि ती पूर्ण होते. मग असे विविध प्रकारचे रूप अयोग्यतेचे असतात, ते आपल्या मध्ये असतात, ते आपण ज्ञानाने ओळखावं की अरे मला असं का होत आहे, मग असं का होतंय, पुन्हा पुन्हा तो तिथे माझ्या जीवनात का येतो, हा दोष आता मला नित्याला घेऊन जाईल. बायसांचं सगळं चांगलं होतं, पण ते मार्गदर्शक काय काय आपण बायसांच आठवतंय? तर हे असं होत राहत, अशा योग्यता असतात तिथे. तर ते सिद्धी नेतात. नित्य नरकी अनेक बळवत्तर नाही, नित्य नरक्यांच्या जीवासाठी हेच बळवत्तर असते, त्याच्यासाठी अनेक बळवत्तर क्रिया कुठली नाही. आणि म्हणून देहाच्या अंती नित्या जातो असा जीव. ऐशेची सृष्टीचे अर्ज विषयाचा बदलला, तो इथे थांबला, दुसरा विषयच होता. आपले पूर्वज सांगतात की असं जर अनंत सृष्टीचा अर्थ तो घेऊन इथे आलेला आहे, तर मग ईश्वर चरण आहे, स्वामी थांबवताच येत नाही. आणि मग त्याच्याकडून धीरे 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 जी जड जड आणि चिज्जड आहे, त्यातली चिज्जड दुखवल्या जाते. सांगणारे हे काय या प्रती बोलणे, ही या प्रती, तिथं सुरुवात होते त्या साधकाची. आणि मग हळूहळू तो वर्मस्पर्शादी क्रिया करत राहतो. मग विपरीत आली, मग अधिकृती आली, मग अभेरण आली. सगळ्या क्रियांचा सारांश एका एका क्रियेने तो अभेरित जातो ईश्वर स्वरूपाने, आणि ते नित्याचे अयोग्यता छानपैकी निर्वाण करतो. फळ परिपक्व होत जाते, निर्वाळणे म्हणतात. पक्व झाल्यानंतर तर बी पक्क झालं, सगळं पक्क झालं, सुरू झालं. एका शेंगा आवडल्या का साहेबाला मोठ्या भूमीवरच्या, त्याने विचारलंय कोणा फॅक्टरीतला माल आहे मला, तर मग त्याने सांगितलं फॅक्टरी नसती, ती शेतात असते, ती बरोबर भाजलेल्या होत्या गरम करा. तिच्या शेतात शेंगदाणे वगैरे पेरले, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या
शेंगा आल्या शेंगा आल्या. आता ते बी निर्वाणालाच नाही त्याला काय माहिती आहे त्याला म्हणायचं निर्वाण आहे. असं ते बी एकदा तयार झालं मग समजा काय फळामध्ये बी पूर्ण झालं की फळ पिकतं त्याला निर्वाण आंबा निर्वाण. पोय नाही होते त्या आतमध्ये. जेव्हा पोय पूर्ण होते तेव्हा त्या पोय पूर्ण झाडाचं समृद्ध होऊन जाते. तसा निसर्ग ठेवलाय ना परमेश्वर. झाडाचं फळ निर्वाळ मग ती पोय टाकली की आंबा वगैरे. जांभळाचं किती बारीक लिंबाची किती बारीक असते लगेच मोठा आवडत. हे निर्वाळणे पण आपल्या जीवनामध्ये चांगलंही येतं वाईटही. आपण ठरवायचं आपण काय घ्यायचं म्हणून ते सांगतात तिथे मग ती चिजळ दुःख तो पोचतो. त्याची पात्रता मग थोर असते कोणाची त्याची पात्रता खूप मोठी आहे. तिथं विश्वव्यापक ज्ञान आहे परमेश्वर. मग ते हळूहळू चालतं. म्हणून ईश्वरानं तयाच्या आणि क्षेदे ब्रह्मांडाचे चिजबळ दुखवे यथा तथादी पात्रता थोर थोर तर जातो तो तिथपर्यंत. म्हणून गोसावी म्हणाले विश्वनाथ नित्यनाथ. तयाचे खेदे ब्रह्मांडाची चिज्जड. आता या ब्रह्मांडाची अनंत ब्रह्मांड एकच नाही. अशी जी चिज्जड आहे ती दुखवल्या जाते ती नित्यात झाली. ते एकच फळ अनंत समावेश असे नित्य नरकामध्ये. ब्रह्मांडाचे द्वारी एके शेवटी हा त्याचं नित्य नरक कुठं असतात ठिकाण सांगतात ऍड्रेस सांगितला तुम्हाला. ब्रह्मांडाचे द्वारी एके शेवटी डाव्या हाताला ते आहे अवघा विश्वेच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आहे असं. आणि मग शिवबाची संधी म्हणायची. बुध शिवासाने या नित्य नरकाबद्दल संधीला नित्य नरकाची भोगवले जातात विश्वमूर्तीच्या असं यांचा अर्थ आहे. तर याचा अर्थ आहे की महाभाई म्हणितले जडे चेतने ब्रह्मांडाची असतात. ते राजभद्रकारांचा एक विचार आहे. आता हा तुमचा अभ्यासाचा विषय मला काहीच कळणार नाही. मग विरागाची कक्षी असे नित्य चौकडी यथा पुंजे एकी कोणी हलावा कचरा आपण झाडल्यानंतर हे नित्य नरकातले जीव एका कोण्यामध्ये घालतात. तनु साधना नित्याचा आयुष्य नेमणा. तनुसाधन दैविद्यावन तोही नित्याचा नित्य आहे. तो तुझ्या आयुष्याची सीमा नित्य आहे. त्याला ठेवतात तिथं संधीला का ईश्वरीचे सकळही नित्य हे वचन प्रमाणाला दिलेले आहे त्यांनी. सकळही नित्य आहे. तुमचा या दिवसाचा दिवस पूर्ण नित्यात गेला चांगला आणि वाईट आपण ठरवायचं असतं. ते तुमच्या हातात ज्ञानाची बॅटरी दिली रस्ता दाखवला कोणत्या रस्त्याने प्रवास करायचा ते तुम्ही ठरवा. देव तिथे येणार नाही. तुम्ही जा चांगल्या वाटेने गेला तर ईश्वर भेटेल वाईट रस्त्याने गेला तर नागोळ सांगतो. समजता वेगळत नाही. अशाले अनंत सृष्टी गेल्या अनंत युगे गेली अनंत अवतार थकले तुम्हाला शोधून आपण सुधारलोच नाही. म्हणून कलियुगात अशा घाण युगात आपण जन्माला आणि आपण आपली ज्ञान झाल्यावरती आपण तोच तेवढत बसतो. नको ते शुक्राच्या चेष्टा असतात आपल्या जीवनात. म्हणून या अर्थाने खूप चिंतनीय आहे. म्हणून ते सांगतात ईश्वरीचे सकळ हे नित्य सर्व नित्य आहे सर्वच मग
चांगला आणि वाईट. पण संहार प्रवृत्तीमुळे हे ईश्वर कृपा. संहाराची प्रवृत्ती काय होते? पक्षकार संताची नित्याची दुःख देखून स्वामींना ते जीव नित्य नरकात पडलेला आहे आणि तो माझा आहे, माझ्यामुळे तो प्रसव आणि पर्यंत म्हणून स्वामींना तो उल्लेख होतो. सृष्टी संहार अशा अनेक पक्ष असतात प्रत्येक स्थळांमध्ये. त्याचा कनेक्शन जोडून सरळ अर्थ करावा की हे जग चाललंय ते केवळ ईश्वराच्या प्रवृत्तीने. जेव्हा प्रवृत्ती स्वामींना निर्माण होईल संहाराची, एक क्षणी लागायचं नाही. आपले सगळे आपल्या देह पूर्ण पडते एका क्षणात आहे तसं जेवण करतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पूर्ण आल्यानंतर सगळा अर्थ बदलून गेला. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आहे की नाही. टेस्ट आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणलं की घाबरायचं. त्याच्या अगोदर पॉझिटिव्हला कोणी घाबरत नव्हतं, निगेटिव्हला घाबरायचं. कोरोना आणि जग बदललं. आपल्या हातात काय आहे तसे गेले. पण जीव कसा मोठकते, मी माझं, मला असं, मी कसली, मी असला, मी मोठा. बर 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 तुला काहीच नाही. एक क्षणात संहार. तर म्हणाले याची अयोग्यता नाशिकी विशेष ज्ञानी दोन्ही जाती. ही अयोग्यता. अयोग्यता म्हणजे जीवाचे कठीणत्व, काही अज्ञान याचा भास जीव स्वरूपा वर्ताई अयोग्यतेचा निर्णय हा. याच्याबद्दल मोठी चर्चा असते पोटांमध्ये. काय अयोग्यता वस्तू आहे, काय आहे ती, आणि योग्यता तरी काय आहे, आणि अयोग्यता म्हणजे काय जीव स्वरूपात कशी असते त्या संदर्भात थोडं सांगता येते की ते जीवाचं कठीण असतं. अयोग्यता पदार्थ नाही. अनादि अविद्या तेव्हा तीन सृष्टी बाजूला पडते असे निर्णय वेगवेगळे आहेत. ती वस्तू अविद्या छेदीची वगैरे वगैरे हे सांगून राहिले की कठीणत्व आहे, काळी आहे, काही मटक आहे ती कुत्री आणि तिचा भास जीव स्वरूपावरती येतो, पदार्थ नव्हते. मग योग्यता काय आहे? वस्तूचा भास, साधनाचा प्रभाव, क्रियेत दोहीचे कार्य. जशी तुमची क्रिया तुम्ही योग्य होतात म्हणजे काय झालं, जीव स्वरूप जी वस्तू आहे तुमच्याकडे आत्मा तो उजळत गेला, शुद्ध होईल. मग साधन तुम्हाला सिद्धी झाली, साधनाने सुचिता निर्माण होते, मलिनत्व जात, विधी करता दुष्पळायचं तुम्हाला बंद होत. अयोग्यता आली की ते अभेरण घडतं. असं लगेच इन्स्टंट ऍक्शन असतं. ते मठारा असतो, गर्व, स्पर्धा असते. अयोग्यता वाढतच जावी असं करून ठेवतो तो अहंकार. अशी स्पर्धा असते, आतमध्ये असते ती. तुम्हाला तिकडे जाऊच नाही देत ते. मी का करू ते, मी का समर्पण करू, मी का सेवा दास्य करू, मी का करू, तुम्ही साधू पाहिले, मी का दंडवत करू, मी मोठा आहे झाले असं होत ते. एक मला उदाहरण सांगितलं. आणि स्वामी जरी आले नंतर आलो आम्ही दारात उभा आहे, सिद्ध रे सिद्ध, कोणीच ओळखणार नाही आम्हाला, कोणी या म्हणा, आम्हाला भूक लागली आता, कोणीच म्हणले नाही. बळच जाऊन बसले. प्रयत्न केला स्वामींना त्यांना चांगलं करण्याचा, तुम्ही बघतच बुवा आम्हाला ना. त्याच्या योग्यता त्या ईश्वर स्वरूपाच्या वस्तूला बोलवतात. अशा अनेक अर्थ असतात की अयोग्याचे योग्य करती योग्याची परमेश्वर, ते करावं लागतं स्वामींना. आचार्य बळच
बोलत तुम्हाला घडवायचे करायचं. स्वामींना आपण मजबूर केले, काय करतात, असं आहे आपलं जीवन. म्हणून ही लीळा चिंतनात नेहमी ठेवा. तर ते क्रियेचे रोहित कार्य असतं. ही लीळा केवळाची, केवळ ईश्वर स्वरूपाची कैवल्याची लीळा इथे स्वामींनी साकार केली. अशा प्रकारे ही लीळा इथे संपते आणि आपण आपल्या जीवनाचा प्रवास हा नित्याकडे करायचा आहे का परमेश्वराकडे करायचा आहे, त्यासाठी महिमताने हा 2 लीळा इथे घडून आपल्याला काही असं वेगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण विचार करावा आणि आपलं जीवन पालटून टाकावं. छान छान योग्यता जोडावी, आहे की नाही. आपलं साधन शुभ्र करावं, शुचिता असावी, उजळलेपण असावं, पुरद्रुपता असावी आणि आपला अविधीचा प्रवास थांबवावा आणि विधीच्या प्रवासाला प्रारंभ करावा. नाहीतर आपल्या ठिकाणी आपण या सृष्टी, या देवी नित्याचं साधन जोडून एक दिवस समाप्त हो, अशी मनामध्ये भीती बाळगावी आणि आपला विचार आपण करावा.